दुर्गम और आदिवासी कहा जाने वाला गढ़चिरौली जिला अब विकास की राह पर है। आने वाले समय में जिले में कई परियोजनाएं आकार लेंगी और इससे जिले की तस्वीर बदल जाएगी। जिले में चल रही परियोजनाओं और प्रस्तावित कार्यों को देखते हुए अब गढ़चिरौली जिला राज्य का आखिरी नहीं बल्कि पहले जिले के रूप में जाना जाने लगा है। ये बयान राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने दिया है। वह गढ़चिरौली में बोल रहे थे। आणि त्याचसोबत सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून एक सामाजिक अभिसरण हे गडचिरोलीमध्ये घडवण्याचं काम हे आमच्या पोलीस दलाच्या माध्यमातून या ठिकाणी होतं। खरं म्हणजे मला असं वाटतं की या सगळ्या कामाच्या माध्यमातून आज गडचिरोली जिल्हा हा विकासाकडे चाललेला आहे। आपण पूर्वी असं म्हणायचो की महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा गडचिरोली जिल्हा आहे। आता उलटं म्हणावं लागेल, महाराष्ट्रातला पहिला जिल्हा गडचिरोली आहे जिथनं महाराष्ट्राची सुरुवात होते। आणि आज आपण पाहतोय ज्या प्रकारचा विकास, मग तो रस्त्यांचा असेल, तो पुलांचा असेल, तो इन्फ्रास्ट्रक्चरचा असेल, आज मायनिंगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ज्या अपॉर्च्युनिटीज या ठिकाणी तयार होत आहेत, मला असं वाटतं की येत्या काळामध्ये सातत्याने आपण जो प्रयत्न करतोय त्या प्रयत्नांमुळे आपला जो गडचिरोली जिल्हा आहे हा नेक्स्ट स्टील हब ऑफ इंडिया होणार आहे। आणि मोठ्या प्रमाणात आमच्या मुलांकरता या ठिकाणी रोजगाराची निर्मिती ही त्या माध्यमातून होणार आहे। आणि एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या तिजोरीला देखील खूप मोठ्या प्रमाणात गडचिरोली जिल्हा कॉन्ट्रीब्यूट करेल, अशा प्रकारची अवस्था आता हळूहळू निर्माण होते आहे।